मी आज गावाकडची पद्धत वापरून सुकी गवार करणार आहे. गवारीचे 2 प्रकार आहे. एक गावरान गवार आणि दुसरी विलायती गवार. गावरान गवार चवीला एकच नंबर लागते, पण विलायती गवारला काहीच टेस्ट लागत नाही. गावरान गवार खूप हिरवीगार नसते, थोडीशी फिक्कट कलर असतो आणि थोडी हाईटला पण जरा बारीकच असते. विलायती गवार ही लांबकी आणि तिचा कलर पण खूप हिरवा असतो. अशा पद्धतीने गवार तुम्ही ओळखा आणि कधी घेताना गावरानच गवार घेऊन या. ही गवार पौष्टिक असते आणि चवीला अप्रतिम लागते. आणि मी सांगितलेली पद्धत जर भाजीत वापरली तर नेहमी अशीच रेसिपी करताना खूपच साधी आणि सोपी पद्धत आहे. तुमच्याकडे घरात पाटा वरवंटा नसेल तर दगडाच्या खलबत्त्यात हे वाटण तयार केलं तरी चालेल. अगदी टेस्ट तशीच लागेल. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करू. टेस्टनुसार तुम्ही हिरवी मिरची घ्या. थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. मला जेवढी हिरवी मिरची लागते मी तेवढी घेतलेली आहे आणि लसूण थोडासा जास्त घ्या. आणि ही गवार मी 2-3 दिवस झाला आणून ठेवली होती आणि निवडून हे ठेवलेली होती. परत सुकली होती म्हणून मी 10 मिनटं फक्त पाण्यामध्ये भिजायला ठेवली. ती परत टवटवीत होती. म्हणजे असं घाबरून जाण्याची गरज नाही आहे, ती परत टवटवीत होती. आता पहिल्यांदा मी पाट्यावर येणे शेंगदाणे वाटून घेणार आहे. लसूण आणि हिरवी मिरचीमध्ये शेंगदाणे वाटल्या जातात म्हणून पहिल्यांदा शेंगदाणे मी अशा प्रकारे वाटून घेणार आहे. म्हणजे ज्याचे असं 2 तुकडे जरी झाले ना तरी पाट्याच्या खाली असे पडणार नाहीत ना. आहे आणि लसूण हे वाटून घेणार आहे अशा पद्धतीने. आता लसूण आहे ना आपण त्याच्यात ठेसायचं. म्हणजे मी हे गावाकडे माझी सासू पाट्यावर वाटण तयार करायची, मी हे पाहत असायचे कारण की मला कधीच वाटायला जमलं नाही. आणि हे पण मी जे वाटण केलेलं आहे ते मी खूप ओबडधोबड केले, त्यामुळे मला हे जमतं. तर तुम्ही म्हटलात ना की बारीक वाटण कर खोबरं वगैरे, तर त्याचं मला काहीही जमणार नाही. आणि गावाकडे लाईटीचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे ना कधीही लाईट गेली की माझी सासू मला हे वाटण पाट्यावर वाटून द्यायची आणि मस्तपैकी व्हायची आणि चव टेस्ट खूप छान लागायची. म्हणून मी इकडे पण तरी बघा छोटासा पाटा घेतलेला आहे आणि थोडीशी प्रॅक्टिस चालू आहे की किती लाईट वगैरे गेली तर तसं काही होत नाही. इकडे काही लाईट आमच्याकडे जात नाही आणि ओबडधोबड वाटायचं म्हटलं की मी हे असं प्रकार वाटून घेऊ शकते, फक्त बारीक वाटायला येत नाही आहे. हे बघा अशा प्रकारे असं ओबडधोबड तुम्ही वाटून घ्या. छान नको ना आवाज येते नाही भाजी चालले छान येतो ना आवाज. मग झाली कारण की कधीच असं वाटलेलं नाही आहे. जे आहे खरं ते मी सांगते, परंतु टेस्ट खूप छान लागते. म्हणतात ना जुनं ते सोनं, पाटा वरवंट्यावर जी वाटून भाजी करतात ते. तर त्यामुळे मला ह्याची टेस्ट ही कळाली तर असं वाटतं की खरंच आता शिकलं पाहिजे बारीक पण वाटायला आणि नेक्स्ट टाईम बारीक पण वाटायला शिकेल मी. आता हा पाटा धुतलेलं पाणी आहे ना हे आपण जपून ठेवायचं कारण की त्याच्यावर आपण मसाला वाटलेला होता, म्हणजे आपल्याला रेसिपीमध्ये टाकता येईल. जी गवारीची भाजी करणार हो का हे मी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण एक कांदा कट करून घेणार आहोत. गवारीची जी भाजी करायची आहे ना ती एक कांदा कापणार आहोत. तो असा बारीकरित्या तुम्ही कट करून घेऊ शकता. आता कढईमध्ये आपण 2-3 चमचे तेल टाकून घेऊ आणि कढीपत्ता टाकून घेऊ. तेल गरम झालं की कढीपत्ता तडतडला की लगेच आपण कांदा टाकून घेऊ. कांदा चांगला असा लालसर होईपर्यंत परतून घ्या. कच्चा थोडासा राहिला नाही पाहिजे आणि जळायला पण नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. हे बघा आणि आता हे आपलं वाटण टाकायचं. त्याच्यामध्ये हळद किंवा काही असं काही टाकू नका. खेडेगावात काही गावाकडे आपल्याकडे हळद असती नसती, जिरे मोहरी असं काहीही टाकत नाही आणि आपण म्हणतो गावाकडच्या भाज्या किती टेस्टी लागतात. का टेस्टी लागतात तर अशाच प्रकार असतो की याच्यामध्ये हळद किंवा जिरे मोहरी असे काही नखरे नसतात. साधी आणि सिंपल रेसिपी आणि पाट्यावर वाटलेली रेसिपी तर खूप चविष्ट आणि त्याच्यामध्ये तर चुलीवर जर केली तर अजूनच मस्तच. अशा पद्धतीने चांगला मसाला तुम्ही परतून घ्या. परतून झालं की आता गवार टाकून घेऊ. गवार मी 10-15 मिनटं पाण्यात ठेवल्यामुळे ना मस्तपैकी परत ताजी आणि टवटवीत झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे जरा व्हिडिओ स्किप झाला, जेव्हा मी परतत होते ना त्यावेळेस व्हिडिओ स्किप झाला, तुम्ही समजून घ्या. ह्या अशा प्रकारे मस्तपैकी परतून घ्या त्याच्यामध्ये गवार. आणि नंतरनं जे आपण आहे ना पाटा जो धुतला होता ना, म्हणजे वाटण करून आपण जो पाटा धुतला होता ना ते पाणी याच्यामध्ये टाकून घेऊ. बाकी तुम्हाला दुसरं काहीच पाणी टाकायचं नाही आहे. हे अशा प्रकारे बघा खूप टेस्ट छान लागते आणि एवढंच पाणी टाकायचं आणि एवढ्याच पाण्यामध्ये ती शिजवायची आहे. आता 10 मिनटं मीडियम गॅस करा आणि झाकण लावून ठेवून द्या. आणि मध्ये आधी फक्त चेक करा कारण की आपण याच्यामध्ये जास्त पाणी टाकलेलं नाही आहे. मध्ये आधी चेक करायची आणि परत मिक्स व्यवस्थित करायची म्हणजे खाली लागणार नाही आहे.
थोडंसं वाटणामुळे लागलेली आहे थोडीशी, म्हणजे वाटणच लागलेलं आहे, आपण हे वाटण केलेलं होतं ना तेच लागलेलं आहे. परंतु काही हरकत नाही, ते नंतरनं जेव्हा शिजती ना गवार तर ते जे लागलेलं आहे ना ते पण निघून जाणार आहे, म्हणजे कढई आपली खराब नाही होणार, ते पण निघतं गरमीमुळे. अशा पद्धतीने आता मी त्याच्याबरोबर खाण्यासाठी गावाकडे जशी भाकरी करतो तशी भाकर करणार आहे आणि मस्तपैकी ज्वारीची भाकर करायला लागलेली आहे. उन्हाळा आहे, बाजरीची भाकर खूप गरम असते, तर ज्वारीची भाकर टाकत आहे. आता 10 मिनटे झाले की गवारमध्ये आधी बघायची, 5 मिनिटांनी गवारमध्ये आधी चेक करा तुम्ही शिजली का नाही. म्हणजे जर खाली लागत असते तर आपण अशी परतून वगैरे व्यवस्थित ठेवू शकता. प्रकारे माझ्या चपात्या तर मी पहिल्यांदाच केल्या होत्या. आता मी भाकरी पण करून घेतलेल्या आहेत. भाकरी काय मला 2-3च करायच्या होत्या छोट्या छोट्या. तर आता ह्या तयार करत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब जरूर करा. आणि जेव्हा तुम्ही ही भाजी करताल किंवा गवारीची भाजी ही सुकी करताल तर मला जरूर कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली होती भाजी. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून, कोणत्या शहरातून, कोणत्या गावातून पाहता तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे गवार पूर्ण शिजलेली आहे, हाताने आपण दाबून पाहिलेली आहे, त्याच वेळेस कळते की गवार शिजलेली आहे. तर आता आपण वाढून घेऊ जेव्हा. प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्ही माझी व्हिडिओ पाहता याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, आभारी आहे. अशा प्रकारे तुमच्यासाठी प्लेट तयार आहे. जेवायला या सगळ्यांनी. कशी वाटली रेसिपी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इतकी टेस्टी आणि चविष्ट तर घरातले सगळे म्हणतील की तुम्ही रोज रोज ही रेसिपी करून खातात किंवा रोज नाही तर आठवड्यातून एकदा का होईना तुम्ही रेसिपी करून ही खातात. खूप गवारीची भाजी टेस्टी लागते. माझे मुलं, माझे घरातले थोडंसं एकदा का होईना गवारीची भाजी झालीच पाहिजे. घरात सगळ्या मंडळींना तुमच्या गवारीची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे खात राहतील आणि ते म्हणतील की आठवड्यातून एकदा दोनदा का होईना ही भाजी झालीच पाहिजे. चला मग भेटू उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.